नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय मोमोज बरोबर सर्व होणारी चटणी. ज्या चटणीमुळेच खरं तर मोमोज खूपच टेस्टी लागतात. एकदम खमंग आणि चटपटीत अशी ही चटणी बनवायला खूपच सोपी आहे. आणि मोमोजशिवाय चायनीज नूडल्स, चायनीज राईस अशा चायनीज रेसिपीमध्येही तुम्हीही वापरू शकता. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. मोमोजची चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी 7 ते 8 लाल भडक अशा सुक्या बॅडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. हे 4 लाल भडक असे टोमॅटो घेतलेले आहेत. त्याच्या देठाकडील भाग काढून टाकून त्याला अशा प्रकारे मध्यभागी चिरा देऊन घेतलेले आहे. या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे सर्व टोमॅटो बुडतील इतक्या पाण्यात घालून सर्व एकत्र उकळून 8 ते 10 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे. यातल्या या मिरच्या जर तुम्ही आधी तासभर कोमट पाण्यात भिजत घातल्या तर त्या लवकर शिजतात. 10 मिनिटानंतर शिजलेले हे सर्व टोमॅटो मिरच्या एका प्लेटमध्ये काढून थंड झाल्यानंतर टोमॅटोच्या साली काढून घ्यायच्या आहेत. व आता हे सर्व एकत्र एका मिक्सरच्या जारमध्ये घालून अशा प्रकारे बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती छान लाल भडक अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण या चटणीसाठी लागणारी फोडणी बनवूया, ज्यामुळे चटणीचा खमंगपणा आणखी वाढतो. त्यासाठी एका स्टीलच्या कढईत थोड्याशा तापलेल्या तेलावर सर्वात आधी बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेले आले घालायचे आहे आणि छान परतून घ्यायचे आहे. आपण याआधी टोमॅटोच्या वाटणातही लसूण घातलेला आहे आणि इथे फोडणीतही घातलेला आहे, कारण फोडणीमधल्या लसणाचा फ्लेवर चटणीत खूपच खमंग लागतो. आता यावर मिक्सरवर वाटलेले टोमॅटो मिरच्यांचे मिश्रण घालायचे आहे. इथे मी मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी घालून तेही विसळून यामध्ये घातलेले आहे. आता यात चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि टेस्ट बॅलन्स करण्यासाठी अगदी थोडीशी साखर घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे आणि 1 चमचाभर व्हिनेगर घालायचे आहे. व्हिनेगर जर तुमच्याकडे नसेल तर अर्धा लिंबाचा रस घातला तरीही चालेल. आणि आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून याला उकळी काढायची आहे. आणि आता आपल्याला हवा तसा दाटसरपणा याला ठेवायचा आहे व टेस्ट बघून मिठाचे प्रमाण ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. फोडणीत घातलेल्या लसूण व आल्यामुळे याचे टेक्स्चर आणि स्वाद अगदी बाहेर चटणी मिळते त्यासारखाच लागतो. अशा प्रकारे आपली एकदम टेम्पटिंग अशी मोमोजची चटणी तयार झालेली आहे. या चटणीमुळेच खरं तर मोमोज खूपच टेस्टी लागतात. तर तुम्हीही माझ्या या पद्धतीने ही मोमोजच्या चटणीची रेसिपी नक्की बनवून टेस्ट करा. आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.